श्रीमंत वृद्धाला एकटेपणा जाणवू लागला. कॉल गल्ला बोलावलं आणि संबंधादरम्यानच असं असं कुणासोबतही घडू नये. जाग्यावर सगळं संपलं. थरार ऐकून हादराल. वीरेंद्र, वयवृद्ध माणूस, पैसा, प्रतिष्ठा, मोठं घर, सर्व काही होतं त्याच्याकडे. पण तरीही काहीतरी कमी होतं. शांत घर, रिकामे हॉल आणि भिंतींवर आदळणारी एकटेपणाची सवय हळूहळू त्याला कुरतडू लागली होती. रात्री उशिरा मोबाईल हातात घेऊन तो तासनतास स्क्रोल करत बसायचा. कुणाशी बोलावं, कुणाला सांगावं की फक्त कोणीतरी असावं एवढीच त्याची इच्छा होती. एका दिवशी त्याला एक प्रोफाईल दिसली. नाव गोड, फोटो आकर्षक आणि बोलण्यात वेगळंच आपलेपण. सुरुवातीला साधं हॅलो, मग थोडी ओळख आणि हळूहळू संवाद वाढत गेला. त्या प्रोफाईलमधली व्यक्ती त्याच्याशी इतकी सहज बोलू लागली की वीरेंद्रला वाटलं शेवटी कोणीतरी मिळालंच जे त्याला समजून घेतंय. दिवसेंदिवस त्यांचा संवाद वाढत गेला. हसणं, थट्टा, थोडंफार फ्लर्ट, सगळं काही नैसर्गिक वाटत होतं. वीरेंद्र पूर्णपणे त्या जाळ्यात ओढला जात होता, पण त्याला ते जाळं आहे याची कल्पनाही नव्हती. एका रात्री तिने विचारलं, भेटू का? हा प्रश्न साधा होता, पण त्याचा परिणाम भयानक ठरणार होता. वीरेंद्र काही क्षण विचारात पडला, पण एकटेपणाने त्याला जास्त वेळ थांबू दिला नाही. त्याने होकार दिला. भेट ठरली. एक शांत, थोडं दूर असलेलं ठिकाण, कोणी त्रास देणार नाही असं सांगितलं गेलं आणि तोही तयार झाला. त्या दिवशी तो खूप उत्साहात होता. बऱ्याच काळानंतर कोणाला तरी भेटायला जाणार होता. स्वतःला व्यवस्थित तयार करून तो घराबाहेर पडला. रस्ता ओलांडताना, गाडी चालवताना त्याच्या मनात अनेक विचार चालू होते. कशी असेल ती? काय बोलू? एक विचित्र उत्सुकता होती. ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यावर मात्र सगळं थोडं वेगळं वाटू लागलं. जागा शांत होती, अपेक्षेपेक्षा जास्त शांत. काही मिनिटांनी एक व्यक्ती त्याच्याकडे आली. चलो, उधर चलना है, असं म्हणत त्याला पुढे जाऊन घेरू लागली. वीरेंद्र थोडा गोंधळला, पण त्याने विचार केला कदाचित प्लॅन बदलला असेल. तो त्या व्यक्तीसोबत गेला. तो एका फार्म हाऊस सारख्या जागेजवळ पोहोचला. आजूबाजूला कोणीच नव्हतं. वातावरण अचानक बदलल्यासारखं वाटत होतं. दरवाजा उघडला आणि वीरेंद्र आत गेला. क्षणातच सगळं बदललं. अचानक 4-5 जण त्याच्या भोवती उभे राहिले. तो काही समजण्याआधीच त्याला जोरात पकडलं गेलं. आवाज दाबला गेला. भीतीने त्याचे डोळे मोठे झाले. शांत रहा, नाहीतर इथेच संपवू, असा थंड आवाज कानात घुमला. त्याला मारहाण सुरू झाली, जोरात, निर्दयीपणे. त्याचे वय, त्याची अवस्था काहीच महत्त्वाचं नव्हतं. त्याच्या हातातील अंगठी खेचली गेली, गळ्यातील साखळी तोडली गेली. प्रत्येक क्षण त्याच्यासाठी भयानक होत चालला होता. तो विनवण्या करत होता, काहीही घेऊन जा, फक्त मला सोडा. पण तिथे कुणालाही दया नव्हती. मग त्याचा मोबाईल हिसकावला गेला. पासवर्ड सांग. तो घाबरला, पण नकार देण्याची त्याची हिंमत उरली नव्हती. धाकतपटशा, मारहाण आणि शेवटी त्याने पासवर्ड सांगितला. त्याच्या डोळ्यासमोरच त्याच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर होऊ लागले. सेकंदात सर्व काही लुटलं जात होतं. त्याच्या आयुष्यभराच्या कष्टांची कमाई काही मिनिटात संपत होती. शेवटी त्याला तिथेच फेकून दिलं गेलं, जखमी, घाबरलेला आणि पूर्णपणे तुटलेला. रात्र काळी होती आणि त्याचं मन त्याहूनही काळं झालं होतं. दुसऱ्या दिवशी त्याच्या कुटुंबाला सगळं समजलं आणि पोलिसांपर्यंत ही घटना पोहोचली. तपास सुरू झाला. मोबाईल लोकेशन, डिजिटल पुरावे आणि एकामागून एक धागे सापडू लागले. हळूहळू संपूर्ण चित्र स्पष्ट होऊ लागलं. तो प्रोफाईल, ती मैत्री, तो विश्वास, सगळं खोटं होतं. हे एक नियोजनबद्ध जाळं होतं. हनी ट्रॅप. एकट्या श्रीमंत लोकांना लक्ष करून त्यांना फसवण्याचा हा धोकादायक खेळ होता. वीरेंद्र फक्त एक बळी होता, अशा अनेकांपैकी एक. काही आरोपी पकडले गेले, काही अजूनही फरार होते. पण प्रश्न अजूनही तसाच आहे. आपण ऑनलाईन कोणावर विश्वास ठेवतोय, ते खरंच कोण आहेत आणि एका क्षणाच्या निर्णयासाठी आपण किती मोठी किंमत मोजायला तयार आहोत? विचार करा.